डॉक्टर आहे, अधिकृत डॉक्टर आहे. लास्ट 27 इयर्सपासून इकडे प्रॅक्टिस करतो मी ऐरोलीमध्ये. आणि 2022 मध्ये जे टेंडर निघाले होते सिडकोकडून ते मी टेंडर भरून लीगल प्रोसेस करून हे घेतलं, म्हणजे प्लॉट घेतला, त्याचे पैसे वगैरे सगळे दिले. त्याच्यानंतर पैसे दिल्यानंतर माझ्या अलॉट झाले जेव्हा, तेव्हापासून कुठे पण मी गेलं NOC वगैरेसाठी, काय पण पाहिजे, मला CC पाहिजे, तर हे जे अशोक भाऊसाहेब पाटील स्थानिक नगरसेवक आहे त्यांच्याकडे काही ना काही विरोध होता. तिथे मी जिथे गेल्या तिथे ते लोक मला मतलब खूप त्रास दिला. लवकर हे NOC आणि CC वगैरेसाठी त्रास देत होतं पहिल्यापासून. पण मी लीगल जे काही होतं त्याच्याप्रमाणे करून नंतर मला CC भेटलं आणि आतापर्यंत तेच चालू आहे. जिथे मी जातो तिथे त्यांच्या काहीतरी हे त्रास होतं मला. आणि नंतर आता सगळे झाल्यानंतर OC साठी परत ते म्हणजे हे प्रस्ताव आणलं त्यांनी, अशोक भाऊसाहेब पाटील जे आहे आपले स्थानिक नगरसेवक. आणि नंतर त्याच्यासाठी मी इकडे बॉम्बे हायकोर्टला पण गेलं, तिथे रिट पिटिशन दाखल केले आहे आणि आज हे तुम्हाला सांगतो मी. सर, एकंदरीत आपण हे हॉस्पिटल आणि हॉस्पिटलची इमारत पूर्णपणे उठली आहे, CC घेतलेली होती. कुठलं हॉस्पिटल, स्पेशल हॉस्पिटल? हे फ्लेमिंगो मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे मॅडम. आणि इकडे सगळे सुविधा होणार आणि सगळे माणसासाठी आहे. म्हणजे ऐरोलीचे कुठल्या गरीब जे काही आहे त्यांना सगळे सुविधा देणार, आपलं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला हे खूप प्रॉब्लेम असतो की ते पहिल्यापासून त्रास दिला आणि आता सांगतं की नाही हे एक्वायर करायला पाहिजे NMMC ला. एवढा सगळे खर्च केला, मी लोन घेतलं, पैसे टाकले सगळं आणि सगळे कंप्लायन्स पूर्ण करून तरी पण ते सांगतं की नाही मला हे एक्वायर करायला पाहिजे हॉस्पिटल NMMC. त्यांच्या आहे, गव्हर्नमेंट आहे बहुतेक असं वाटतं मला. तर मला असं खूप भीती वाटतं. अजूनपर्यंत दिलंच नाही. ते काय म्हणतात अधिकाऱ्यांचं उत्तर काय आले? अधिकारी असं सांगितलं की तुमच्या आता महासभामध्ये हे झाले आहे, प्रस्ताव आले आहे, त्याच्यामुळे मी आता OC देऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला थांबायला पाहिजे. डॉक्टर संजय सिंग. मी महान नवी मुंबईकरांची एखादी शाळा पण ताब्यात घ्याल, एखादं घर पण कोणाचंही ताब्यात घ्याल. नाही नाही, असं कसं शक्य आहे? मी एक आपल्या माहिती करत सांगतो की मी हे टेंडर म्हणजे ज्या वेळेला सिडकोकडून आम्ही टेंडर काढायच्या अगोदरपासून मागणी करतोय की हा प्लॉट हा नागरिक आरोग्य केंद्रासाठी महापालिकेने ताब्यात घ्यावा. मग महापालिकेने दुर्लक्ष का केलं? आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी सुद्धा या ठिकाणी टाउन प्लॅनिंगनं सांगितलं होतं की CC देऊ नका, तरी सुद्धा CC देण्यात आली. आणि या ठिकाणी महापालिकेने ती जागा ताब्यात घ्यावी, महापालिकेने सिडकोकडून ताबा घ्यावा. कारण या गोष्टी करता आज वॅक्सिनसाठी नागरिक रबाल्याला लोकांना, महिलांना जावं लागतंय, ब्लड चेक असो, अनेक सुविधांच्या पासून आम्हाला या ठिकाणी रबाल्याला जावं लागतंय. त्यामुळं आमची आजही मागणी आणि उद्याही मागणी राहील. मला वैयक्तिक त्या डॉक्टरांशी माझा काही संबंधच नाही ना. मी माझ्या स्वतःसाठी काही करत नाही ना. मला या ऐरोलीमधील असणाऱ्या सर्व माझ्या शहरातील आणि कॉलनीतील लोकांकरता मला त्या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्रासाठी माझी मागणी आहे आणि मी मागणी केलेली आहे. पुढं महापालिका ठरवेल काय करायचं ते, परंतु माझी मागणी आजही आहे आणि उद्याही राहील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.